नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण एकीकडे अर्जुनची अवस्था अत्यंत गंभीर असताना त्याच्यावर मोठी सर्जरी होणार आहे, तर दुसरीकडे मानसी समोर सगळ्यात मोठा पेच निर्माण झालेला आहे. सायलीला वाचवायचं की महिपतच्या गुंडांच्या धमकीला घाबरून सायलीताईच्या विरोधात साक्ष द्यायची. मात्र या परिस्थितीत अर्जुन आणि मानसी अशी चाल खेळणार आहे की महिपत, प्रिया, सचिन आणि राकेश यांचा संपूर्ण प्लॅनच उलटा पडणार आहे. भागाची सुरुवात होते ती हॉस्पिटलमधील अत्यंत भावनिक वातावरणाने. अर्जुनला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे आणि डॉक्टर तातडीने त्याची सर्जरी करण्याचा निर्णय घेतात. डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये जातात आणि बाहेर सुभेदार कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असते. सायलीची अवस्था तर आणखीनच वाईट झालेली असते. अर्जुनला काही झालं तर आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही अशी भावना तिच्या मनात असते. ते देवासमोर हात जोडते आणि अर्जुनसाठी मनापासून प्रार्थना करते. सुभेदार कुटुंबातील सगळेजण देवाकडे प्रार्थना करत असतात. वेळ पुढे जात असतो पण ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडत नसतो. प्रत्येक मिनिट सगळ्यांसाठी जणू तासासारखं वाटत असतो. अखेर डॉक्टर बाहेर येतात. सगळेजण डॉक्टरकडे धाव घेतात. डॉक्टर सांगतात की सर्जरी खूपच कठीण होती. अर्जुनच्या शरीराने उपचारांना सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद दिला नाही आणि काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाली. त्यामुळे डॉक्टरांना काही काळ अर्जुनच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटत होती. पण शेवटी सर्जरी यशस्वी झाली आहे हे ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. पण डॉक्टर लगेच सांगतात की अर्जुन अजून पूर्णपणे धोक्याबाहेर नाही. त्याला शुद्धीवर यायला वेळ लागू शकतो आणि पुढचे काही तास अत्यंत महत्वाचे आहेत. सायली अर्जुनला पाहण्यासाठी आत जाते. तो बेशुद्ध अवस्थेत असतो. सायली त्याचा हात हातात घेते आणि त्याच्याशी बोलत राहते. तुम्ही मला ऐकत असाल तर डोळे उघडा. मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. सायलीच्या डोळ्यात अश्रू असतात पण तिला अजून एक मोठी चिंता सतावत असते, मानसी. कारण मानसी त्याच्या संपूर्ण प्रकरणातील सगळ्यात महत्वाची साक्षीदार असते. दुसरीकडे मानसी एका वेगळ्याच मानसिक संघर्षातून जात असते. महिपतच्या गुंडांनी तिला धमकी दिलेली असते. जर तिने सायलीच्या विरोधात साक्ष दिली नाही तर ज्या मुलींचं अपहरण झालं आहे त्यांचा जीव धोक्यात येईल. एवढंच नाही तर अर्जुन आणि सायलीलाही ते सोडणार नाहीत. मानसीला माहित असतं की सायली निर्दोष आहे, पण जर तिने सायलीताईच्या बाजूने सत्य सांगितलं तर त्या मुलींना धोका निर्माण होऊ शकतो आणि जर तिने सायलीच्या विरोधात खोटी साक्ष दिली तर एका निर्दोष मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. मानसी पूर्णपणे पेचात पडकते. मात्र घाबरून चुकीचा निर्णय घेत नाही. ती आपल्या डोक्याचा वापर करते. ती पोलिसांसमोर आपली मानसिक अवस्था ठीक नसल्याचं दाखवते. ती सांगते की तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ती प्रचंड स्ट्रेसमध्ये आहे आणि सध्या तिला कोणत्याही प्रकारची साक्ष देण्याची मानसिक तयारी नाहीये. पोलीस तिची अवस्था पाहतात आणि तिच्यावर लगेच दबाव टाकत नाहीत. मानसी मनात म्हणते, मला फक्त थोडा वेळ हवा आहे. अर्जुन शुद्धीवर येईपर्यंत मी ही साक्ष देणार नाही. इथेच मानसीचा मास्टर प्लॅन सुरू होतो. ती ना महिपतच्या लोकांना थेट विरोध करते ना सायलीला अडकवते. उलट ती अशी परिस्थिती निर्माण करते की पोलीस तिची साक्षच काही काळ घेत नाहीत. दरम्यान हॉस्पिटलमध्ये अर्जुनच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागते. डॉक्टर त्याच्यावर सतत उपचार करत असतात. सुरुवातीला अर्जुन फक्त हाताची थोडी हालचाल करतो. त्यानंतर त्याच्या डोळ्यांची हालचाल सुरू होते. सायलीला डॉक्टर सांगतात की अर्जुन उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे आणि मग तो मोठा क्षण येतो. अर्जुन हळूहळू डोळे उघडतो. सायलीला अर्जुन शुद्धीवर आल्याचं कळताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. पण अर्जुन शुद्धीवर आल्यानंतर सर्वात आधी स्वतःच्या तब्येतीबद्दल विचारत नाही. तो थेट विचारतो, मानसीने साक्ष दिली का? चैतन्य सांगतो, नाही अजून तिची साक्ष झालेली नाहीये. तिची मानसिक अवस्था ठीक नसल्यामुळे पोलिसांनी साक्ष पुढे ढकलली आहे. हे ऐकताच अर्जुनच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. कारण अर्जुनला माहित असतं की मानसीला धमकी दिली जात आहे. तो चैतन्याला सगळं सांगतो. महिपतच्या गुंडांनी तिला धमकी दिली होती. मानसीला सायलीच्या विरोधात साक्ष देण्यासाठी ब्लॅकमेल केले जात आहे हे तो स्पष्ट करतो. अर्जुन म्हणतो, मानसी सायलीच्या विरोधात साक्ष देणार नाही. ती फक्त त्या मुलींसाठी घाबरली आहे. त्या मुली सुरक्षित असतील तर मानसी कोणालाही घाबरणार नाही. आणि या क्षणी अर्जुन एक मास्टर प्लॅन तयार करतो. आपल्याला मानसीची साक्ष बदलायची नाही. आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करायची आहे की तिला सत्य बोलण्याची गरज पडताना कोणाचीही भीती वाटता कामा नये. चैतन्याला अर्जुनचा प्लॅन समजतो. अर्जुन पुढे सांगतो, पहिलं काम म्हणजे त्या मुलींना शोधणं. त्या मुली सुरक्षित मिळाल्या की महिपतची सगळ्यात मोठी ताकद संपेल. त्यानंतर मानसी कोर्टात सत्य सांगू शकेल. त्यानंतर सावंत, इन्स्पेक्टर आणि पोलिसांची टीम या प्लॅनमध्ये सामील होते. महिपतच्या लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जातं. तपास पुढे जात असताना पोलीस एक महत्वाचा धागा मिळतो. त्या मुलींना महिपत बाबाच्या आश्रमात लपवून ठेवण्यात आल्याची शक्यता निर्माण होती. आता सगळ्यांच्या नजरा त्या आश्रमाकडे वळतात. पोलिसांची टीम गुप्तपणे आश्रमावर नजर ठेवते. इकडे महिपतला याची कल्पनाही नसते की त्याचा सगळ्यात मोठा डाव पोलिसांच्या लक्षात आलेला आहे. महिपत, प्रिया, सचिन आणि राकेश सोबत पुढचा प्लॅन करत असतो. त्यांना वाटत असतं की मानसीला घाबरवलं की सायली सहज अडकेल. पण त्यांना माहित नसतं की मानसीने आधीच वेळ काढून ठेवलेला आहे आणि अर्जुन शुद्धीवर येताच संपूर्ण खेळ बदलला आहे. अखेर पोलीस आश्रमावर कारवाई करतात. सावंत, इन्स्पेक्टरची टीम एंट्री होताच आश्रमामध्ये एकच गोंधळ उडतो. महिपतच्या माणसांना काहीतरी मोठं बिनसलं आहे याची जाणीव होते. पोलीस संपूर्ण परिसराची झडती घेतात आणि अखेर त्या मुली पोलिसांना सापडतात. त्या मुली सुरक्षित बाहेर काढल्या जातात. या क्षण अर्जुनसाठी सगळ्यात मोठा विजय असतो. हॉस्पिटलमध्ये असतानाही अर्जुनच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. तो सायलीकडे पाहून म्हणतो, आता मानसीला कोणीही धमकावू शकणार नाही. इकडे मानसीला मुली सुरक्षित असल्याची बातमी मिळते. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. कारण ज्या गोष्टीसाठी ती इतके दिवस घाबरलेली असते
तीच गोष्ट आता संपलेली असते. आता तिच्या चेहऱ्यावर कोणाचाही दबाव नसतो. ते पोलीस तिची साक्ष घेतात. यावेळी मानसी घाबरत नाही. ती स्पष्टपणे सांगते की तिला धमकावण्यात आलं होतं. तिला सायलीताईच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता आणि सायलीताई या संपूर्ण प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मानसीची साक्ष सायलीच्या बाजूने जाते. त्याचबरोबर पोलिसांच्या हाती त्या मुली सापडल्यामुळे महिपतच्या कटाला मोठा धक्का बसतो. प्रिया, सचिन, राकेश आणि महिपत यांनी रचलेला सगळा डाव एकामागून एक उघड होऊ लागतो. सायलीला या प्रकरणात अडकवण्यासाठी वापरण्यात आलेले पुरावे आणि तिच्या विरोधात रचलेला कट तपासातून समोर येतो आणि अखेर सायली निर्दोष असल्याचं सिद्ध होतं. सायलीच्या डोळ्यात अश्रू येतात. इतके दिवस तिच्यावर असलेलं संकट अखेर दूर झालेलं असतं. ती अर्जुनकडे पाहते. अर्जुनही तिच्याकडे पाहून हसतो. दोघांना माहिती असतं की ही लढाई सोपी नव्हती. एका बाजूला अर्जुनच्या मृत्यूच्या दारातून परत आलेला असतो, तो दुसऱ्या बाजूला मानसीने स्वतःच्या जीवाची आणि मुलींच्या सुरक्षेची पर्वा न करता अत्यंत हुशारीने वेळ काढलेला असतो आणि याच दोघांच्या प्लॅनमुळे सगळा डाव उलटा पडतो. दरम्यान अर्जुनची तब्येतही आता पूर्णपणे सुधारलेली असते. डॉक्टर सांगतात की त्यांची सर्जरी यशस्वी झाली असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तो स्वतः चालू लागतो, व्यवस्थित बोलतो आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेण्याच्या तयारीत असतो. सायली त्याच्याकडे पाहून म्हणते, तुम्ही पुन्हा माझ्यासमोर उभे आहात यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी दुसरा नाही. अर्जुन हसत म्हणतो, मी इतक्या सहजासहजी जाणार नाही, कारण अजून मला तुझ्यासोबत खूप काही जगायचं आहे. हा भावनिक क्षण प्रेक्षकांच्या मनाला नक्की स्पर्श करतो. पण आता महिपतच्या गँगसाठी परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते. ज्या कटाच्या जोरावर त्यांनी सायलीला अडकवण्याचा प्रयत्न केला होता, तोच कट आता त्यांच्या विरोधात पुरावा बनलेला असतो. मानसीची हुशारी, अर्जुनची योग्य वेळ, आलेली शुद्ध आणि त्यांचा मास्टर प्लॅन, चैतन्याची साथ आणि सावंत इन्स्पेक्टरची टीम तपासण्याच्या सगळ्यामुळे सायली आणि अर्जुन दोघेही या संकटातून सुखरूप बाहेर पडतात. मात्र भागाच्या शेवटी अर्जुनला एक महत्वाचा विचार सतवतो. तो सायलीला सांगतो, आपण या केसपासून निर्दोष सुटला आहोत, पण महिपतचा डाव फसला आहे. पण या सगळ्या मागे अजून काहीतरी मोठं दडलंय असं मला वाटतंय. सायली त्याच्याकडे आश्चर्याने पाहते. अर्जुन पुढे म्हणतो, आता महिपतला नाही तर या संपूर्ण कटामागचं खरं कारण शोधायचं आहे. आणि अर्जुनच्या या वाक्यावर भागाचा शेवट होतो. म्हणजेच पुढच्या भागात सायली आणि अर्जुन समोर पुन्हा एक नवं रहस्य उभं राहणार आहे. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असेल, कारण अर्जुन आता पूर्णपणे बरा झालेला आहे. मानसी त्यांच्या सोबत आहे आणि महिपतच्या गँगचा मोठा डाव उघडकीस आलेला आहे. त्यामुळे पुढे अर्जुन कोणता नवा मास्टर प्लॅन आखणार, महिपतच्या गँग नंतर आता या संपूर्ण कटामागचा खरा सूत्रधार कोण असणार आणि सायली अर्जुनच्या आयुष्यात आता कोणतं नवं संकट येणार का, हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. तर प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा धमाकेदार ट्विस्ट आला तर तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.